3 जून 2006 रोजी नवी मुंबईतल्या कळंबोली परिसरात एक महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना घडली होती। येथे काँग्रेसचे तत्कालीन नेते आणि धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती। त्यांच्या कारचा पाठलाग करून भर चौकात त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता। यात पवनराजे निंबाळकर यांच्यासह त्यांचे चालक समद काझी यांचा जागीच मृत्यू झाला होता। एका बड्या नेत्याची अशा प्रकारे हत्या झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। यानंतर या हाय प्रोफाईल हत्येचा तपास सीबीआय कडे सोपवण्यात आला होता। सीबीआयने आपल्या तपासात धक्कादायक खुलासे केले। राज्याचे माजी गृहमंत्री आणि माजी खासदार पद्मसिंह पाटील यांनी राजकीय वैराचा वचपा काढण्यासाठी आपले चुलत भाऊ पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा सीबीआयने केला। यासाठी तब्बल 35 लाख रुपयांची सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणल्याचा आरोप सीबीआयने कोर्टात ठेवला आहे। या प्रकरणी 2009 मध्ये सीबीआयने पद्मसिंह पाटील यांना अटक केली होती। मात्र सप्टेंबर 2009 पासून ते जामिनावर बाहेर आहेत। मात्र आज हत्याकांडाच्या अंतिम निकालाबाबत आज कोर्टात सुनावणी पार पडली। यापूर्वी झालेल्या सुनावणीच्या वेळी कोर्टाने सर्व 9 आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 आरोपी कोर्टात हजर झाले होते। मात्र आजही या हत्याकांडावर अंतिम निकाल लागला नाहीये। अवघ्या काही मिनिटात न्यायालयाने ही सुनावणी संपवली। हा निकाल देण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज असल्याचं न्यायाधीशांनी म्हटलंय। त्यानुसार कोर्टाने पुढील सुनावणी 20 जूनला ठेवली आहे। आता या निकालात नेमकं कोर्ट काय निरीक्षण मांडणार? पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा कट उघडकीस येणार का? पद्मसिंह पाटील यांना शिक्षा होणार का? याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। मात्र अंतिम निकाल अपेक्षित असताना अचानक कोर्टाने तारीख पुढे ढकलल्याने या संपूर्ण प्रकरणाबाबत सस्पेन्स वाढला आहे।